माझं नाव श्वेता. मी 39 वर्षाची आहे. मी एका मध्यमवर्गीय घरात राहते. माझा नवरा राजेश कंपनीत काम करतो आणि आमचा मुलगा आदित्य कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग शिकतोय. मी गेली 18 वर्ष घरातून ट्युशन घेत आहे. 7वीपासून 10वीपर्यंतच्या मुलांना मी गणित आणि विज्ञान शिकवते. हे माझं काम नाही तर माझी आवड आहे, माझी ओळख आहे. पण सत्य सांगू का, बघायला गेलं तर ही फक्त आवड नव्हती, ही गरजही होती. राजेशचा पगार महिन्याला बऱ्यापैकी होता, पण शहरात राहणं स्वस्त नाही. भाड्याचं घर, त्यात मुलाचं शिक्षणाचा खर्च, बाकी घरात बरेचसे खर्च होते. हे सगळं मिळून महिन्याचा खर्च 6,000पर्यंत पोचायचा. माझ्या ट्युशनमधून मला महिन्याला सुमारे 25 ते 30,000 रुपये मिळायचे. त्यामुळे आम्ही कम्फर्टमध्ये राहू शकत होतो. थोडी बचत, थोडा आनंद, हे सगळं त्या पैशांमुळे शक्य होतं. मी माझं काम प्रामाणिकपणे करत होते. विद्यार्थ्यांना जसं माझं स्वतःचं मूल समजत होते. त्यांच्या पालकाशी माझे चांगले संबंध होते आणि मला माझ्या या छोट्याशा कामाचा अभिमान होता. पण आयुष्य कधीकधी असं वळण घेतं ज्याची तुम्हाला कल्पनाही नसते. 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एके शनिवारी दुपारी माझ्या घरात डोरबेल वाजली. मी दार उघडलं तर बाहेर एक श्रीमंत गृहस्थ उभे होते. त्यांचं वय साधारणतः 60 वर्ष असावं. त्यांनी मला अत्यंत विनम्रपणे विचारलं, "तुम्ही श्वेता मॅडम आहात का?" मी हो म्हटलं. त्यावर ते म्हणाले, "मी प्रभाकरराव देशपांडे. माझा बिल्डर्सचा बिझनेस आहे. मला तुमच्याकडे माझ्या पुतण्याला कोचिंगसाठी पाठवायचे." मी त्यांना आत घरात बसवलं. त्यांनी मला सविस्तर सांगितलं. त्यांच्या पुतण्याचं नाव अनिरुद्ध होतं. वय 26 वर्ष होतं. ते म्हणाले, त्याने इंजिनिअरिंग केले आहे, पण आता त्याने MBA करायचं ठरवलंय. त्याला गणितीय क्षमता आणि तार्किक विचार यामध्ये खूप अडचणी येतात. मोठ्या कोचिंग क्लासेसमध्ये त्याला काहीच कळत नाही. त्याला वैयक्तिक मार्गदर्शन हवं आहे. मी थोडी संशयात होते. 26 वर्षाचा व्यावसायिक MBAसाठी. मी त्यांना म्हटले, "सर, मी सहसा शाळकरी मुलांना शिकवते. MBA एंट्रन्स एक्झामसाठी माझा अनुभव फारसा नाही." तेव्हा प्रभाकरराव पुढे झुकले आणि म्हणाले, "मॅडम, मी खूप ठिकाणी फिरलोय. सगळ्यांनी तुमच्याच नावाची शिफारस केली. तुमची शिकवण्याची पद्धत वेगळी आहे असं सांगितलं. मूलभूत कन्सेप्ट क्लिअर करण्यात तुम्ही एक्सपर्ट आहात. मी तुम्हाला महिन्याचे 40,000 रुपये देईन. फक्त अनुरोधसाठी दररोज 2 तास तुम्हाला जी सोय हवी ती सांगा." 40,000 रुपये हे ऐकताच माझं डोकं हलकं झालं. मी सध्या 10 विद्यार्थ्यांना शिकवत होते. त्यातून 25,000 रुपये मिळत होते आणि इथे एकट्या व्यक्तीसाठी 40,000. मी लगेच आर्थिक गणित लावायला लागले. माझ्या मुलाला कॉलेजसाठी नवीन लॅपटॉपची गरज होती. आमच्या जुन्या फ्रीजला बदलायची वेळ आली होती. राजेशच्या आईचं ऑपरेशन करायचं होतं. त्यासाठी पैसे हवे होते. पैशांची कमतरता तर सध्या माझ्या घरात होतीच. मी त्यांना म्हणाले, "सर, एकदा तुम्ही अनिरुद्धला घेऊन या. मी भेटून बोलते." माझ्या उकाराने प्रभाकरराव खुश झाले. सोमवारी संध्याकाळी अनिरुद्ध आला. तो उंच, देखणा, फिट शरीर, जिम रेग्युलर करत असावा असं दिसत होता. वैयक्तिक औपचारिक कपडे, लॅपटॉप, बॅग खांद्यावर आणि बोलण्यात साधेपणा. तो प्रोफेशनली वागत होता. त्याने मला नमस्कार करत त्याची ओळख केली. मी त्याला प्रश्न विचारायला सुरुवात केली. मी म्हटले, "तू इंजिनिअरिंग केले आहे, मग MBA काय करायचं?" "मॅडम, मला आजोबांचा बिझनेस हाताळायचा आहे, पण त्यासाठी मॅनेजमेंट नॉलेज हवं आहे. आजोबा म्हणतात MBA केल्याशिवाय मला बिझनेसमध्ये सिनियर पोझिशन देणार नाहीत." "तुमचं इंजिनिअरिंगमध्ये काय बॅकग्राऊंड आहे?" "सिव्हिल इंजिनिअरिंग मॅडम. पण ऑनेस्टली सांगायचं तर मी बरेच स्टुडंट आहे. बरंच कसाबसा पास झालो. आता MBA एंट्रन्ससाठी फ्लुइड रिझनिंग, डाटा इंटरप्रिटेशन हे सगळं नव्याने शिकवायचं आहे." त्याचा हेतू मला समजला होता. त्याला मोटिवेशन होतं, पण त्याचा पाया कमकुवत होता. मी त्याला बेसिक मॅथमॅटिक्सचे प्रश्न विचारले. त्याने काही प्रश्नांची उत्तर दिली, पण काही ठिकाणी तो अडखळला. मला कळलं की त्याला 10 क्लासेसच्या कॉन्सेप्टपासून सुरुवात करायला हवी. "ठीक आहे अनिरुद्ध, आपण अगदी सुरुवातीपासून सुरुवात करूया. मी तुला सिस्टमॅटिकली पद्धतीने शिकवेन, पण तुला नियमित प्रॅक्टिस करावी लागेल." "हो मॅडम, मी पूर्ण डेडिकेशन देईन." मग त्या दिवशी माझ्या क्लासमध्ये एक नवीन ॲडमिशन झालं. ज्यावेळी मी अनिरुद्धला माझ्या कोचिंगमध्ये प्रवेश दिला, त्यावेळी मला पुढची काही कल्पना नव्हती. पहिले 2 आठवडे अगदीच चांगले गेले. मी अनिरुद्धला मूलभूत मॅथमॅटिक्सपर्यंत शिकवायला लागले. त्याला 10चं कॉन्सेप्ट क्लिअर करायला लावले. तो संध्याकाळी 6 वाजता येऊन 8 पर्यंत राहायचा. नीट बसायचा. मी जे सांगायचे ते ऐकायचा. त्याची प्रगती दिसू लागली होती, पण हळूहळू काहीतरी बदलू लागलं. तो जास्त वेळ राहू लागला. "मॅडम, हा प्रॉब्लेम पूर्ण करतो," असं म्हणून 8:30 ते 9 पर्यंत तो राहायचा.
सुरुवातीला मला हे डेडिकेशन वाटत होतं, पण नंतर हळूहळू तो कॉम्प्लिमेंट देऊ लागला. मॅडम, तुमची समजवण्याची स्टाईल खूप छान आहे. तुम्ही इतक्या सुंदर आहात आणि तरीही इतकं काम करता. माझ्या आईसारखी केअरिंग करत आहात. तुम्ही सुरुवातीला मला हे सगळं साधं कौतुक वाटायचं, पण मनात कुठेतरी एक डिस्कम्फर्ट होता. आणि मग एक दिवस तो म्हणाला, मॅडम, इतर स्टुडंट संध्याकाळी 5 ते 7ला येतात, मी 6 ते 8ला येतो. मला असं का वाटते की तुम्ही मला वेगळं समजता? मी म्हटले, असं नाही अनुरुद्ध, तू वर्किंग प्रोफेशनल आहेस म्हणून तुला वेगळा टाईम स्लॉट देणं आहे आणि तुझा सिलेबसही वेगळा आहे इतर मुलांपेक्षा. हो मॅडम, तुम्ही खरंच माझी काळजी घेतात. ते कॉन्व्हर्सेशन मला कम्फर्टेबल वाटत नव्हतं, पण मी इग्नोर करत राहिले. मागच्या 2 महिन्यांपासून प्रभाकरराव नियमित पैसे देत होते. त्या पैशांनी आमच्या घरात फार बदल झाले. आदित्यला नवीन लॅपटॉप घेतला, नवीन फ्रीज आणला, थोडी बचतही सुरू झाली. राजेशच्या आईच्या ऑपरेशनसाठी पैसे जमा करू लागलो. राजेश खुश होता. तो म्हणायचा, श्वेता, तू खरंच मेहनत करतेस. या पैशांमुळे आपलं आयुष्य किती सुधारले. पण काही दिवसांपासून माझ्या मनात गोंधळ सुरू झाला होता. राजेश रोज सकाळी 9ला ऑफिसला निघायचा. तो रात्री 9 ते 10 पर्यंत परत यायचा. नेहमी थकलेला आणि तणावात दिसायचा. त्याच्याकडे बोलण्यासाठीही वेळ नसायचा. आणि आदित्यही स्वतःच्या मित्रांमध्ये, स्टडीजमध्ये गुंग असायचा. मी दिवसभर घरकाम करायचे, ट्युशन घ्यायचे आणि संध्याकाळी एकटी बसायचे. कोणीही माझ्याशी नीट बोलायचं नाही, कुणालाही माझी काळजी नव्हती. आणि त्याच काळात अनिरुद्ध माझा ऐकायचा, माझ्या कामाची प्रशंसा करायचा, माझ्या मतालाही महत्त्व द्यायचा. एके दिवशी मी राजेशला म्हटले, राजेश, आपण बाहेर जाऊन डिनर करूया ना? खूप दिवस झाले आपण एकत्र बाहेर गेलो नाहीत. तर तो म्हणाला, श्वेता, आज नाही, आज खूप थकलोय, नंतर कधीतरी जाऊ. पण तो नंतर कधी आलाच नाही. आणि हळूहळू मी अनिरुद्ध सोबत जास्त वेळ घालू लागले. एके दिवशी संध्याकाळी खूप पाऊस पडला आणि अनिरुद्ध भिजून आला. म्हणाला, मॅडम, खूप पाऊस होता म्हणून आज मी थोडा उशीर आलोय. मी त्याच्या हातात टॉवेल दिला. हे घे, केस पुस, तुला सर्दी होईल. काही वेळात तो परत आला. मॅडम, मी तुमच्यासाठी चहा बनवू का? मी म्हणाले, नको, तू स्टुडंट आहेस. पण त्याचा आग्रह वाढला. मॅडम प्लीज, तुम्ही माझ्यासाठी इतकं करता, मग मी एवढंही करू शकत नाही का? शेवटी मी होकार दिला. त्याने किचनमध्ये जाऊन चहा बनवला. मग त्यानंतर चहा घेत आम्ही दोघं बसून त्याच्या करिअर प्लॅन्सबद्दल बोललो, त्याच्या आजोबांच्या बिझनेसबद्दल बोललो. त्या दिवशी फारसा अभ्यास झाला नाही आणि असं हळूहळू रुटीन बनत गेलं. हळूहळू अनिरुद्धने मला भेटवस्तू द्यायला सुरुवात केली. पहिल्यांदा मॉक टेस्ट सिरीजचे बुक्स, मॅडम, हे बुक खूप चांगले आहेत, तुमच्या इतर स्टुडंटसाठी उपयोगी पडतील. मलाही योग्य वाटलं. प्रोफेशनल गिफ्ट होतं. पुढच्या आठवड्यात त्याने आणलं एक एक्सपेन्सिव्ह फाउंटन सेंट. म्हणाला, मॅडम, तुम्ही तुमचा आवाज थोडा दमलेला वाटला. त्या क्षणी मला वाटलं, इथे कोणीतरी आहे जो मला समजतोय. पण मी जाळ्यात अडकत चालले होते. त्या शुक्रवारी रात्री अनिरुद्ध नेहमीपेक्षा उशिरा आला. 9 वाजले होते. राजेश अजून घरी आला नव्हता. आदित्य मित्रांच्या घरी होता. अनिरुद्ध थोडा सिरियस दिसत होता. मी विचारलं की काय झालं, तेव्हा तो बोलू लागला, मॅडम, मी तुम्हाला काहीतरी सांगू इच्छितो. माझं मन धडधडू लागलं, तरी मी त्याला बोलण्याची संधी दिली. तो म्हणाला, मॅडम, मला तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. तुम्ही माझ्या टीचरपेक्षा जास्त आहात. तुम्ही माझ्या आयुष्यातील एक खूप महत्त्वाची व्यक्ती आहात. मी शांत राहिले. तो पुढे म्हणाला, मला माहीत आहे हे बरोबर नाही, पण मी तुमच्याशिवाय राहू शकत नाही. मी तुमच्यावर इमोशनली खूप अवलंबून झालो आहे. तुम्ही माझ्या दिवसाचा सर्वात महत्त्वाचा भाग आहात. तो अडखळत बोलत राहिला. त्या क्षणी मला तेथून उठून जायला हवं होतं. मला त्याला समजवायला हवं होतं की हे चूक आहे, पण मी काहीच केलं नाही. कारण कुठेतरी माझ्या मनातही त्याच्याबद्दल एक इमोशनल अटॅचमेंट निर्माण झालं होतं. मी फक्त एवढंच म्हटलं, अनुरुद्ध, हे योग्य नाही. मी लग्नाला बांधलेले आहे, मुलगा आहे आणि तुम्ही माझ्या क्लायंट आहात, स्टुडंट आहात. प्रोफेशनल बाउंड्री आहे. मला माहीत आहे मॅडम. मॅडम, मी फक्त तुमच्याशी होण्याचं ट्रायच ठरवलं आहे. त्या रात्री तो गेल्यावर मी रात्रभर झोपले नाही. पुढच्या काही आठवड्यात आमचे रिलेशनशिप अस्वस्थ दिशेने जाऊ लागलं. आम्ही जास्त मॅसेज करू लागलो. क्लासनंतर बोलायचो. राजेशला आणि आदित्यला काहीच माहिती नव्हतं. मी स्वतःला समजावत राहिले होते की हा फक्त इमोशनल सपोर्ट आहे. ते मला तेव्हा चुकीचं वाटलं नाही, पण ते चुकीचं होतं. पण आतून अपराधीपणा वाढत होता.
अशात स्वतःकडे बघताना लाज वाटायची. रात्री झोप येत नव्हती. मी स्वतःला ओळखत नव्हते. एके दिवशी माझी लहान बहीण अचानक घरी आली. सुधाच्या येण्याने मी खुश झाले. आम्ही खूप गप्पा मारल्या. रात्री ती माझ्या फोनवर काहीतरी पाहत होती. मी तिला फोन दिला होता तो रेसिपी सर्च करायला, पण तेवढ्यात अनिरुद्धचा मेसेज आला. आज तुमच्याशी बोलता आलं नाही, खूप मिस केलं. गुड नाईट. सुधाचा चेहरा बदलला. दीदी हे काय आहे? मी घाबरले. काहीच नाही, तो माझा स्टुडंट आहे. स्टुडंट असे मेसेज करतो का? मी गप्प झाले. सुधाने मेसेजेस स्क्रॉल केले. तिने सगळं वाचलं. दीदी तुला काय झालंय? मी गप्प होते. सुधाने माझा हात पकडला. ती म्हणाली, दीदी तू लग्नाला बांधलेली आहेस, तुला मुलगा आहे आणि तू एका क्लायंट सोबत हे काय चाललंय? मी रडू लागले. ती म्हणाली, दीदी तुझी स्वतःची मुलगी असती तर तुला काय वाटलं असतं? कोणीतरी तिच्याशी असं वागलं असतं तर? त्या शब्दांनी माझं हृदय धस झालं. तेव्हा मी सुधाला सगळं सांगितलं. माझी पैशांची गरज, एकटेपणा आणि भावनिक अडथळा, सगळंच. ती शांतपणे ऐकत होती. मग ती म्हणाली, दीदी मला तुझ्यावर राग नाही, मला तुझी काळजी आहे. तू एका अशा जाळ्यात अडकलीस जिथून बाहेर पडणं खूप कठीण आहे, पण आत्ताच बाहेर पडायला हवं. आता तू सांग काय करायला हवं? तर सुधा म्हणाली, दीदी हे कोचिंग रिलेशनशिप तोडायला हवं आणि तेही आत्ताच, पण पैसे आणि अनिरुद्ध. माझ्या बोलण्यावर सुधा म्हणाली, दीदी पैसे परत मिळतील, पण तू जे गमावतेस ते कधीच परत मिळणार नाही. तुझा आत्मसन्मान, तुझं घर, तुझं कुटुंब, हे सगळं तुझं आपलं आहे आणि ते एकदा का तुझ्यापासून दूर गेलं तर मग तू कायमची एकटी पडशील. त्या रात्री मी निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी मी अनिरुद्धला बोलावलं. राजेश घरी आला होता. अनिरुद्ध आला होता. तेव्हा मी त्याला म्हटले, अनिरुद्ध आज तुझा शेवटचा क्लास आहे. तो शॉक झाला. मॅडम काय झालं? मी काही चूक केली आहे का? अनिरुद्ध, चूक माझी आहे. जे आपण करतो ते चूक आहे. मी तुझी टीचर आहे आणि तू माझा स्टुडंट आहेस आणि आता आपण प्रोफेशनल बाउंड्रीज ओलांडली आहेत. पण मॅडम मी तुमच्यावर, अनिरुद्ध प्लीज, तू तरुण आहेस, तुझं आयुष्य पुढे आहे, तुला तुझ्या वयाची कोणीतरी भेटेल, तू सेटल होशील, MBA कम्प्लीट करिअर बिल्ड कर, हे सगळं मागे सोड. पण मॅडम, अनिरुद्ध प्लीज, हे संपवायला हवं. हे चालू ठेवणं आपल्या दोघांसाठी चूक आहे. मला माफ कर. माझा निर्णय ऐकून तो रडू लागला. पण मी ठाम होते. मी प्रभाकर रावांना फोन करून सांगितलं की मी आता अनिरुद्धला शिकवणार नाही. त्यांनी कारण विचारलं. सर काही वैयक्तिक कारण आहेत, मी हे कोचिंग योग्यता चालू शकत नाही. कृपया मला माफ करा. मी तुम्हाला एका चांगल्या कोचिंग सेंटरचा रेफरन्स देते. त्यांनी समजून घेतलं. अनिरुद्ध गेल्यावर माझ्या आयुष्यात एक मोठी शून्यता आली. पैसे कमी झाले. 40,000 ते 25,000 झाले. पण मनाची शांती वाढली. मी राजेशला सगळं सांगायचं ठरवलं. सुट्टीच्या दिवशी आम्ही दोघं शांतपणे बसलो होतो. मी हळूच म्हटले, राजेश मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तेव्हा माझे हात थरथरत होते. तरी मी हिंमत केली व सांगितले, राजेश मी चूक केली आहे. गेल्या काही महिन्यात माझे एक क्लायंट सोबत भावनिक नाते निर्माण झाले होते. राजेश माझ्याकडे पाहत राहिला. काही बोला नाही. मी पुढे बोलतच होते की नातं फक्त भावनिक होतं, पण ते चूक होतं. मी प्रोफेशनल बाउंड्रीज ओलांडल्या, पण आता मी ते पूर्णपणे संपवले. त्याचे कोचिंग बंद केले. राजेशने खोल श्वास घेतला. श्वेता मला काही समजत नाही की तू असं कशाला केलंस, कारण मी एकटी होते. तू कधीच इथे नव्हतास. मुलगा व्यस्त होता. अनिरुद्ध मला ऐकत होता. माझं महत्त्व समजत होता. पण मी चूक केली. मी प्रोफेशनल बाउंड्रीज मेंटेन करायला हव्या होत्या. पण मी तुझा नवरा आहे. तू मला सांगायला हवं होतंस. मला वाटलं होतं राजेश समजेल, पण तो उठला आणि बाहेर गेला. त्या रात्री तो घरी आला नाही. पुढचे काही आठवडे खूप कठीण होते. राजेश माझ्याशी कमीत कमी बोलत होता. आधी त्याला सगळं कळलं नव्हतं, पण तो समजत होता की काहीतरी गडबड आहे. मी एका कन्सल्टकडे गेले. त्यांनी मला मदत केली. माझ्या भावना समजून घ्यायला, माझ्या चुका ॲक्सेप्ट करायला, हेल्दी बाउंड्रीज कशा सेट करायला हे शिकवायला. मी राजेशला काउन्सिलिंगसाठी येण्यास सांगितलं. सुरुवातीला तो नकार देत होता, पण नंतर तो तयार झाला. आम्ही दोघे सेशन्सला गेलो. हळूहळू आम्ही पुन्हा बोलू लागलो. आमच्यातील दूरी कमी होऊ लागली. काउन्सिलरने आम्हाला कम्युनिकेशन एक्सरसाइज शिकवल्या. आम्ही एकमेकांसाठी वेळ काढायला शिकलो. आमच्या गरजा व्यक्त करायला शिकलो. 3 महिन्यांनी एक दिवस राजेशने मला बोलावलं. म्हणाला, श्वेता मी खूप विचार केला, मला खूप त्रास झाला, मी खूप रडलो, खूप राग आला तुझ्यावर, पण समजलो की मी पण जबाबदार आहे. मी तुला वेळ दिला नाही, तुझं ऐकलं नाही, तू एकटी होतीस आणि हे मला कळलंच नाही. राजेशने माझा हात पकडला. म्हणाला, श्वेता मी तुला सोडणार नाही.
तुझ्याकडून चूक झाली, पण तूच ती सुधारलीस. तू परत आलीस. मला वाटते आपण यातून बाहेर येऊ शकतो. मी त्याच्या पाया पडले. राजेश, मला माफ कर. मी तुला कधीच दुखावणार नाही. मी प्रॉमिस करते. त्याने मला उठवलं व म्हटलं, आपण पुन्हा सुरुवात करूया. त्या क्षणी मला दुसरी संधी मिळाली. आदित्य आता 22 वर्षाचा झालाय. त्याने इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि आता तो जॉब करतोय. आज मी पूर्णपणे बदललेली आहे. आता मी फक्त 15 वर्षाखालील शाळकरी विद्यार्थ्यांना ट्युशन देते. मंडळी, मी भाग्यवान होते की माझ्या कुटुंबाने मला दुसरी संधी दिली. पण प्रत्येकजण इतका भाग्यवान नसतो. माझ्या चुकीतून तुम्ही शिका. पैशाच्या मोहात, एकटेपणाच्या वेदनेत स्वतःची ओळख विसरू नका. कारण शेवटी तुमच्याजवळ राहणार ते तुमचं कुटुंब, तुमची स्वतःची शांती, आणि हीच खरी संपत्ती आहे. मंडळी, कशी वाटली कथा? ऐकत राहा.